नमस्कार सर्वांना कामगार दिनाच्या आणि महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आज मी आपल्यासमोर अण्णाभाऊ साठे यांची एक छक्कड सादर करणार आहे। आपल्याला ती माहीतही असेल, छक्कड म्हणजे फळावर गायली जाणारी लावणी हे समाज प्रबोधनाचं साधन होतं आणि त्यातून त्यांनी संयुक्त महाराष्ट्राविषयी सांगितलं आहे। यातला संवाद हा जरी विरहाचा वाटत असला तरी हा विरह त्या मैनेचा म्हणजे संयुक्त महाराष्ट्रात न आलेल्या त्या प्रदेशाचा आहे आणि वरवर जरी हे पती पत्नीविषयीचं वाटत असलं तरी हे जे आहे ते गीत संयुक्त महाराष्ट्राविषयीचं आहे आणि आजही हे गीत अतिशय समकालीन वाटतं। आजच्या दिवसाला अतिशय अनुरूप असं मला हे गीत वाटलं, म्हणून मी छक्कड गायचा प्रयत्न करणार आहे। छक्कड साधारणपणे पुरुषांकडनं ऐकायची आपल्याला सवय असते, पण मी प्रयत्न करणार आहे, काही चूक झाली तर सांभाळून घ्या। माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। ओतीव बांधा गंगा गवाळा कोर चंद्राची, उदात गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची। हसून बोलायची मंद चालायची सुगंध केतकी, सतेज कांती घडीव पुतई सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची। रेखीव भुया कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची। मैना रत्नाची खाण आये, मैना रत्नाची खाण, माझा जीव की प्राण, नसे सुखाला वाण। तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या काहिली। तिच्या गुणांची छक्कड मी गायली, माझ्या जीवाची होती या काहिली। गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची, गरिबीनं ताटातूट केली आम्हा दोघांची। झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची, वेळ होती ती भल्या पहाटेची, बांधाबांध झाली भाकर तुकड्याची। घालवीत निघाली माझी मैना मला चांदणी शुक्राची, गावद्रीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची। शिकस्त केली मी तिला हसवण्याची, खैरात केली पत्रांची वचनांची, दागिन्यानं मडवून काढायची। बोली केली शिंदेशाही तोड्याची, साज कोल्हापुरी वज्रटिका गळ्यात माळत पुतळ्याची। कानात गोखरं पायात मासोया, दंडात इळा नाकात नथ सर्जाची। कानात गोखरं पायात मासोया, दंडात इळा नाकात नथ सर्जाची। परी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची, आणि छातीवर दगड ठेवून वाट धरली होती मी मुंबईची। मैना खचली मनात आये, मैना खचली मनात, ती होरुसली डोळ्यात नाही हसली गालात। हात उंचावून उभी राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। या मुंबईत गर्दी बेकारांची, त्यात भर झाली माझी एकाची। मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची, मड्यावर पडावी मुठभर माती तशी गत झाली आमची। ही मुंबई यंत्रांची तंत्रांची, जगणाऱ्यांची मरणाऱ्यांची, शेंडीची दाढीची, नायलांच्या जॉर्जेटच्या तल्लम साडीची, बुटांच्या जोडीची, पुस्तकांच्या थडीची। माडीवर माडी हिरव्या माडीची, पैदास इथं भलतीच चोरांची, ऐतखाऊंची शिरजोरांची, हरामखोराची भांडवलदाराची। पोटासाठी पाठ धरली होती मी कामाची, परवा केली नाही उन्हाची थंडीची पावसाची। पाण्यानं भरलं खिस्सं माझं, वाण मला एका छत्रीची। त्याच दरम्यान चळवळ उठली संयुक्त महाराष्ट्राची, बेळगाव निप्पाणी कारवार गोव्यासह एक भाषिक राज्याची। चकाकली संगीत अन्यायाची, फौज उठली बिनीवरची, कामगारांची शेतकऱ्यांची मजुरांची। उठला मराठी देश हाय, उठला मराठी देश, आला मैदानी थेट वैर करण्या नामशेष। गोळी डमडमची छातीवर सायली, माझ्या जीवाची होती या काहिली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली। म्हणे अण्णाभाऊ साठे गरब उडाली गर्वाची, मी तूपणाची जुलमीची जबरीची तस्काराची। निकुंबईला कत्तल झाली इंद्रजिताची, 14 चौकड्याचं राज्य त्याचं लंका जळाली त्याची। 14 चौकड्यांचं राज्य रावणाचं लंका जळाली त्याची। तीच गत झाली आहे या कलियुगामध्ये मोरारजी देसाईची आणि सखा पाटलाची। अखेर झाली मुंबई महाराष्ट्राची।
परळच्या लढाई प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची, परळच्या प्रलयाची लालबागच्या लढाईची फाउंटनच्या चढाईची, झालं फाउंटनला जंग आय, झालं फाउंटनला जंग, तिथं बांधून चंग आला मैदानी रंग, धार रक्ताची मर्दानी वाहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीतपाट भिंतीला लावून लढायची, परी तगमग थांबली नाही माझ्या अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, तीच गत झाली आहे या खंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डांग उमरगाववर मालकी दुजाची, दोन खंडणीची कमाल दंडेलीची, चिडबेकीची गरज एकीची, म्हणून विणवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची, आता वळू नका, आता वळू नका, कोणी पळू नका, राणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. तुम्हाला माझं सादरीकरण कसं वाटलं हे नक्की सांगा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा, कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वांना माझ्याकडून धन्यवाद. जय महाराष्ट्र.